हॅलो यावेळेचा बॉल एच लागली विकेट किपर यायचे यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला गेलाय आणि अगदी मात्र यावेळेस टिपला जातोय झेल आणि संपवला गेलाय पहिल्या फलंदाजाचा खेळ केतन मुकादम यावेळेस होतील बाद. परंतु आपण वळूया आमचे पाहुणे अर्थातच ज्येष्ठ पत्रकार आणि त्याच्याच बरोबरीने ज्येष्ठ संपादक महादेव पाटील साहेब यांचं मत आणि त्यांचं वक्तव्य आपण या ठिकाणी नक्कीच ऐकणार आहोत. स्वतःच्या लेखणीतून समाज जागृती करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं, परंतु आता शाब्दिक त्यांचं आपण वक्तव्य या ठिकाणी नक्कीच ऐकूया. महादेव पाटील साहेब विनंती करतोय की आपण या तरुण पिढीला आणि या खेळाडूंना मार्गदर्शन करावं. पनवेल तालुका मनसे चषक या ठिकाणी भाताने या ठिकाणी भरलेला आहे. मी माझ्या बातमीत म्हटलंय का पनवेल उरण तालुक्यात आमदार चषकांचं पेव फुटलंय, पण इथं या ठिकाणी विशेष म्हणजे मनसेने पहिल्यांदा हा प्रयोग केलेला आहे असं मला वाटतं. आणि विशेषाने मी आपल्याला सांगेन की या मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदा आलेला आहे. मी वेगळ्या विचाराचा माणूस आहे. भोईर काय ओळख दाखवित नाही, एका पक्षाच्या लोकांना ओळख दाखवायची सवय नाही म्हणून आलो मी या ठिकाणी. मी आपल्याला नम्रतेने सांगेन की या ठिकाणी आपण जो प्रकाश ज्योतारी सामने आयोजित केला ते किती कठीण असतं याचा अनुभव मी घेतलेला आहे. 10-12 वर्षापूर्वी माझ्या वाढदिवसानिमित्त चिरल्याला ज्या नाईट मॅचेस व्हायच्या आणि सगळे महाराष्ट्रातले अतिरथी एका पक्षाचे सोडून सगळे त्या स्टेजवर येत असत. हे वैशिष्ट्य होतं माझं. उलट आहे, कारण खेळ हा निपक्ष असावा असं बोलत नाही, आम्ही ते करून दाखवलं. आणि मी विशेष या सगळ्या टीमचं कौतुक करी विजय ठाकूर यांचं, ते माझ्याकडे आलं. त्यांना वाटलं मी येणार की नाही अशी अपेक्षा होती. माझ्या घरचं 4 दिवस लग्न मध्ये सोडून मी मध्ये आलेला आहे. वास्तविकता मी कोटबीट काय घालीत नाही, मी गरिबांचा प्रतिनिधी आहे. का भोईर बरोबर ना चप्पल घालतो आम्ही, पण या ठिकाणी लग्नाच्या दारातच मी इथं निघून आलेला आहे आमच्या. मी सर्व आपला कौतुक करील की खेळ हा खेळ असतो आणि खेळाचा आनंद हा द्विगुणित असतो. या वयात खेळाची जरूर आहे आणि आपलं आता शिक्षणाबरोबर आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे, कारण आरोग्य नसेल तर पुढचं काय होत नाही. आणि हे सगळं करण्याचं काम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं. आता आपण तरुण माणसं आहेत, आम्ही फक्त आता तुम्हाला आशीर्वाद देण्याचं काम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाईट साडी रिव्ह्यू नसेल. चला स्वर्गीय नामदेव महाडिक स्मृती नंदनपाडा वाईट साडी रिव्ह्यू नसेल. विकी आमरे वाईट साडी कोणताही रिव्ह्यू दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे, परंतु विकी आमरे यांच्यासाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. नंदनपाडा बॉयज ग्रुपचे डॅशिंग अध्यक्ष आमचे रुपेश भाई खरिवले यांच्या माध्यमातून विकी आमरेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. 2 चेंडू आता बाकी आहेत. 1 विकेट त्यांनी घेतली आहे जरूर, परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरला जाईल. अटॅक यावेळेस केलाय जरूर. ऑन साइडला बॉल उडवलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, बॉल खाली येत आहेत, कोणतीच चुकी करणार नाहीयेत. रुपेश भाई खरिवले यांचं 500 रुपयांचं पारितोषिक कमावलंय विकी आमरे यांनी. आणखीन एक फलंदाज बाद. आर्यन घरत आपण यायचंय तुमच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय विनोद शिंदे साहेब यांच्याकडून आहे. विनोद शिंदे साहेब यांच्याकडून आर्यन तुम्हाला 500 आहेत. मॅन ऑफ द मॅच तुम्ही घेतली. आर्यन यावं 500 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघूया 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेला आहे. स्मिथ 11 भातानपाडा संघ या मैदानाचा बराचसा अनुभव त्यांना आहे, परंतु या वेळेस कुठे ना कुठेतरी त्यांची टीम आपल्याला बॅकवर्ड वरती पाहायला मिळते आहे. स्वर्गीय नामदेव महाडिक स्मृती नंदनपाडा बराचसा लांबचा प्रवास त्यांनी केलाय. त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये दाखल ते झाले आहेत आणि चांगला खेळ मात्र त्यांचा आतापर्यंत राहिला आहे. 3 धावा मात्र स्कोर बोर्ड वरती येत आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद जरूर केले गेले आहेत.
विनोद घरात तुम्हाला पण 500 आहेत. विनोद घरात आपण देखील यावं. तुम्हाला पण 500 रुपयांचं बक्षीस आहे. आपण या. गोलंदाज तयार. यावेळेस शेवटचा बॉल घेऊन. शेवटचा बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय बॉलला. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू येत आहेत. चेंडू मात्र अगदी जमिनीला गुदगुल्या करत असताना लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केला गेलाय. सिंगल धाव मात्र यावेळेस नक्कीच घेतली जाते. आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय. आणि बॅटिंग करताना स्मिथ 11 बातनपडा संघाच्या धावा आहेत त्या धावफलकावरती 2 गडींच्या मोबदल्यात 4 धावा. हॅलो. या ठिकाणी आपण पाहतो या सन्माननीय अतिथी सामाजिक कार्यकर्ते विनोदजी शिंदे शिवाजीनगर यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते विनोदजी शिंदे समाजसेवक यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. तत्पूर्वी एक बक्षीस देखील आपल्याला या ठिकाणी शुभम सर पाहायला मिळत आहे. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि जर प्रेक्षकांमध्ये कोणत्या प्रेक्षकाने आयवा कॅच जर घेतला तर आमचे 40+ चे एक स्टार बॉलर बबलू दादा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक आयवा कॅचला या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. बबलू दादा यांनी एक काळ गोलंदाजीमध्ये गाजवलाय. आता 40+ चा बराचसा क्रिकेट ते खेळत असतात याच मैदानावरती. बराचसा काळ त्यांनी गाजवला. आपली स्पर्धा मानून ते आज या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. आणि आयवा कॅचला 100 रुपये बबलू दादा यांच्या माध्यमातून दिले जातील. मैदानाच्या आतमध्ये मात्र आता आपण वळूया. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. कुणाल खोपकर मात्र षटक क्रमांक 2 ला घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस सज्ज केले जातील. पहिल्या षटकामध्ये धावा येत नाहीये. चला स्पीडअप करायचं आहे. पंच विनंती असेल. काय प्रॉब्लेम आहे? इकडे लाईट वगैरे बघा असतील बिसतील गाड्यांच्या वगैरे चालू तर बंद करा. कारण खेळाडूंना अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. कुणाल खोपकर सुरुवात करतायत. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू लॉंग ऑन मध्ये उपस्थित आहेत. सिंगल धाव तत्पूर्वी मात्र घेतली जाईल. संत आणि सावध गतीने मात्र या ठिकाणी सुरुवात केली जाते. परंतु स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं म्हटलं जातं. शांत आणि सावधपणे तुम्ही शर्यत जिंकू शकता. परंतु यावेळेस तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. कारण तुमचं आक्रमण आज तुमचा बचाव आहे. आणि जर पहिले तुम्ही टॉस जिंकलाय बॅटिंग घेतली आहे तर स्वतःला सिद्ध करण्याची वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कारण जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी. आणि जर तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर जिद्दी तुम्हाला बनावं लागेल. यॉर्क लाईनचा बॉल वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. ब्रह्मास्त्राचा वापर व्हाईट लाईनच्या अगदी ब्लॉक हॉल मध्ये. चेंडूची पिचिंग आपण पाहतोय. कुणाल खोपकर वेगावरती स्वार होत आहेत. चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. जशी गोलंदाजी नंदनपाडा एक्सप्रेस विकी आंबरे यांनी केली होती अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज कुणाल खोपकर गोलंदाजी करतायत. यावरचा आकूट टप्पाचा बॉल शॉर्ट पूल केलाय. खेळाडूंच्या मध्ये दरार होती. चेंडू झालाय फरार. टांगा पलटी घोडे फरार. आणि धावा मिळतील 4 चौकार. आणि या ठिकाणी आपल्याला आगमन होताना नक्कीच पाहायला मिळतं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय रामदास दादा पाटील यांची रॉयल एंट्री मात्र या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतीये. मनसे पनवेल तालुका चषकचे सर्वा आणि एक दमदार व्यक्तिमत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रामदास दादा पाटील. त्यांची रॉयल एंट्री आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण आता वळूया. गोलंदाज तयार. लोवर फुलटॉस बॉल आतली कडा घेतली आहे. बॅकवर्ड झोन. काय कमालीचं एसटी रक्षण त्या ठिकाणी इच्छू यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि डॉट चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. डॉट चेंडूवरती कोणती धाव नसते. अगदी धावांवरती रोख लगावलाय. गोलंदाजांचा बोलबाला गेंदबाज का कारनामा आणि बल्लेबाज का पंचनामा असंच मात्र चित्र पाहायला मिळत आहे.
यावेळेचा चेंडू देखील व्हाईट लाईन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी आपल्याला चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. अगदी व्हाईट लाईनच्या जवळून बॉल निघून चाललाय विकेट कीपर यांच्या हातामध्ये आणि डॉट बॉल मात्र यावेळेस देखील आपल्याला पिच होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक, चिकट मारा आणि तिकट मारा. कुणाल खोपकर यावेळेस दांडी 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 केलीये गोल. फलंदाज होईल बाद, गोलंदाज बनलाय पॉवरफुल. रामदास दादा पाटील जे या स्पर्धेचे मुख्य घटक जरूर आहेत आणि त्याच्याच बरोबरीने पनवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसासाठी काम करणारा एक प्रामाणिक पक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून केली गेली. फोनवरती जी मराठी भाषा आपण ऐकतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राहिलाय. मराठी भाषा अभिजात दर्जा जो दिला गेला त्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राहिलाय. आणि काय कमालीचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. अक्षरशः महाराष्ट्रासाठी अक्षरशः आपला स्वाभिमान आणि सर्वस्व अर्पण करणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि काय कमालीचं आयोजन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. जेवढं कौतुक त्यांचं करावं तेवढं कमी असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले गेले आहेत. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असेल. आणि गोलंदाजी मार्क वरती आता एजे या टोपण नावाने प्रचलित गोलंदाज अजिंक्य जाधव बॉलिंग ट्रॅक वरती मात्र सज्ज केले जातील. सुरुवात केली जाते राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलाय बाहेरच्या फुल्लॉट मध्ये. डिलिव्हर केलाय स्टँड्स मध्ये. येतोय षटकार. थँक्यू डीजे. आक्रमण केलंय, देर आहे पण दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेचा बॉल चांगला चेंडू कमबॅक केलाय डॉट बॉल मात्र यावेळेस डिलिव्हर केला जातोय. डॉट चेंडू वरती कोणतेच धाव नसते. अजिंक्य जाधव एक स्टार ऑलराऊंडर म्हणून त्यांची गणना नंदनपाडा ग्रामीण संघामधून केली जाते आणि यावेळेस स्वतःची गुणवत्ता स्वतःचं कौशल्य सिद्ध करतायत. स्टेप आउट झाले होते. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क त्याचा वापर केलाय परंतु आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली जातीये. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतील. अवांतर चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत या ठिकाणी नक्कीच पोहोचला जातोय आणि या एकेरी धाव संख्येच्या बरोबरीने आता 16 धावा आपल्याला स्कोर बोर्ड वरती येताना नक्कीच पाहायला मिळतील. लो स्कोरिंग मॅच होती की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह केलं जात आहे. काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत पंबल करतायत. क्रिकेटचा खेळ एका धावेचं महत्व फार मानलं जातं कारण राजकारणातील एक मत, शैक्षणिक आयुष्यातील एक गुण आणि क्रिकेटमधील एक धाव ज्याची किंमत तुम्हा आम्हा प्रत्येकाला माहिती आहे. आणि धावांना वाचवण्यासाठी तुम्हाला मात्र आता संघर्ष करावा लागेल कारण संघर्ष जेव्हा तुम्ही करता, प्रयत्न जेव्हा तुम्ही करता तेव्हा विजय आणि यश या गोष्टी तुमच्या वाट्याला येतात आणि प्रयत्न करणं फार महत्वाचं. अटॅक केला जातोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र ड्राइव्ह केलाय. सिंगल धाव पूर्ण केली जातीये. प्रयत्नांचा उल्लेख आपण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. शुभम म्हात्रे सर आपण प्रयत्नांचा उल्लेख केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसासाठी अतोनात प्रयत्न, अनेक अडचणी त्यांच्या वाटेला आल्या, अनेक जणांनी त्यांना थांबवण्याचा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपला ध्यास आणि आपला श्वास या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मराठी माणसासाठी अर्पण केल्यात. आणि काय चांगला काम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केलं जातं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
आमचे महादेव पाटील साहेब प्रस्थान यावेळेस करतायत. हा विकी आमरे चालाकी तुम्ही दाखवली आहे पण डॉट बॉल आहे. आमचे पाहुणे आता या ठिकाणून प्रस्थान करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. पनवेल उपतालुका महाराष्ट्र नवनिर्माण सिरा आमचे निर्दोष कोंदळी साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने दैनिक सागर या वृत्तवाहिनीचे अर्थातच एक ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक सन्मान्य महादेव पाटील साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने आमचे म्हात्रे साहेब असतील. या सगळे मंडळी आता मात्र या ठिकाणून वाटचाल करतात. अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील केला गेलाय. व्हाईट लाईनच्या बाहेर अंपायर व्हाईट बॉलचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि एका धावेने स्कोरबोर्ड वाढला जाईल. मी विनंती करतो गणेश ठाकूर साहेब की आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांची विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. गणेश ठाकूर. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. प्रयत्न यावेळेस केल्यात, लाऊड अपील मात्र केली जातीये, परंतु विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जातीये आणि षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपवला जाईल. बॅटिंग करत असताना स्मिथ 11 भातानपाडा संघाच्या धावा आहेत त्या धावफलकावरती 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. जास्त वेळ घेऊ नका नंदनपाडा टीम. विनंती असेल की स्पीड अप करायचं आहे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी 20 मिनिटांमध्ये एक सत्र कंप्लीट झालंच पाहिजे कारण क्रिकेट या खेळामध्ये शिस्त फार अव्वल दर्जाची असते. कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम असं म्हटलं जातं आणि त्यामुळे डिसिप्लिनचं स्थान या खेळामध्ये फार मोठं आणि फार महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक टीमला आणि प्रत्येक खेळाडूला डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये पाळावंच लागेल आणि त्यामुळे अगदी 20 मिनिटांमध्ये एक सत्र संपलंच पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा खेळ मात्र संपला. 21 धावा. अगदी जर आपण पाहिलं तर मयूर सर 7.00 ची सरासरी या ठिकाणी प्रत्येक षटकामागे राखली गेली आहे. परंतु स्मिथ 11 भातानपाडा आता तुम्ही आक्रमण करा, नाहीतर कदाचित तुम्हाला धावांचा बचाव करताना ते आव्हान ते पालटा डोईजड होईल. कारण हीच संधी आहे, यही है मौका लगाओ चौका असंच मी म्हणेन आणि आता आक्रमण करण्याची गरज आहे. गोलंदाज अभिषेक जाधव यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. पहिला बॉल मी म्हटलं इट इज कॉमेंटेटर्स कॉल. अटॅक करा आणि अटॅक केलाय. बॉल चाललाय सीमा पार, हवाई हल्ला, षटकार. बॉल नंतर मीटिंग घेऊ नका. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आपल्याकडे वेळ जास्त नाहीये, परंतु नंदनपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. आज स्वर्गीय नामदेव महाडिक स्मृती या नावाने त्यांचा संघ उतरलाय. बरेचसे त्यांचे प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेण्यासाठी येत आहेत. आमचे अर्थात नंदनपाडा बॉयज ग्रुपचे डॅशिंग अध्यक्ष रुपेश भाई खरिवले, त्याच्याच बरोबरीने सामाजिक कार्यकर्ते नंदू सावंत साहेब असतील, आमचे या ठिकाणी तात्या असतील, तात्या देखील त्या ठिकाणी आहेत. परंतु बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी नंदनपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय दत्ताराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याचशा शुभेच्छा नंदनपाडा टीमला आल्या, त्यांचं स्वागत आपण करूया. परंतु बॉल मात्र यावेळेस निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार आणि इथून येतोय चौकार. होणार आहे. अवधूत गुप्ते आणि त्यांची टीम या ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्स करणार. धावांची गती मात्र यावेळेस आता नक्कीच वाढवली जातीये. मी म्हटलं होतं यही है मौका लगाओ चौका. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश भोईर ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय, त्याच्याच बरोबरीने नेक्स्ट बॉल वरती एक चौकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिला आणि 2 चेंडू 10 धाव्यांचं योगदान जयेश भोईर यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. 500च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर बॅटिंग करतायत. आक्रमक पवित्रा त्यांनी धारण केलाय.
यावेळेस अटॅक करण्याचा प्रयत्न, लेग साइडची लाईन वापरली जाते, अगदी बॉल स्टंप लाईनच्या वरून निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. मात्र या ठिकाणी अभिषेक जाधव यांचा आत्मविश्वास बळकट करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जिथे तुमच्यावरती जेव्हा आक्रमण चढवलं जातं, एका डॉट चेंडू जर तुमच्या माध्यमातून फेकला गेला तर त्याने तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल हा बूस्टअप होत असतो आणि आत्मविश्वास वाढवणारा एक डॉट चेंडू या ठिकाणी गोलंदाज अभिषेक जाधव यांच्या माध्यमातून फेकला गेला आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. यावेळचा बॉल अगदी स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. वा क्या बात है, बॉलला फेकून दिलंय लॉंग सीमा पार. आम्ही करत नाही तडजोड, कारण आम्हाला आवडते फक्त तोडफोड. षटकार. दोन 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा होत्या, परंतु आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 4 चेंडूंमध्ये 16 धावा कोठून काढल्या गेल्या. यावेळचा बॉल बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय, उडवलाय, बॉल लावूयात. खेळाडू येत आहेत, कोणतीच चुकी करणार नाहीयेत. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच अँड द बॅटर जयेश भोईर गोइंग बॅक टू डगआउट. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ज्यांनी आयवा कॅच घेतली त्यांनी यावं. आमचे बबलू दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बक्षीस. वेदांत ठाकूर यांनी मात्र आयवा कॅच घेतलेली आहे आणि आमचे बबलू दादा पॉन्टिप्लसचे एक स्टार गोलंदाज, त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी 100 रुपयांचं कॅश प्राइज वेदांत ठाकूर यांना देखील दिलं जाईल. 37 धावा या ठिकाणी आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अभिषेक जाधव. शेवटचा बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न, बॅट फिरली आहे, चेंडूला फिरवू शकत नाहीये. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना स्मिथ 11 भातानपाडा संघाने धावफलकावरती धावा जमवल्या, त्या म्हणजे 4 गडींच्या मोबदल्यात 37 धावा आणि स्वर्गीय नामदेव महाडिक स्मृती नंदनपाडा संघाला येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. हॅलो, 2 मिनिटं माणस या ठिकाणी तुला थांबवतोय. व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. तत्पूर्वी रामदासजी पाटील, सन्माननीय रामदासजी पाटील सामाजिक कार्यकर्ते बाताड यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय की गणेशजी ठाकूर यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर आपण या स्पर्धेसाठी उपस्थित पाहुणे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भाताड सन्माननीय चंद्रकांत शेठ भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चंद्रकांतजी भोईर आपणास विनंती आपण अगदी व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये जाऊन त्या ठिकाणी सन्मान पाहुण्यांचा मात्र करणार आहोत. माजी सरपंच सन्माननीय चंद्रकांतजी भोईर साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी दाखल झाले. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते अगदी यथोचित सगळ्या पाहुण्यांचा मान सन्मान मात्र केला जातो. मायेची उपदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. हॅलो हॅलो. त्यानंतर उपस्थित मान्यवर सुभाषजी भोईर यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सुभाषजी भोईर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अगदी बरेचसे पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं आज आमच्या सोबत जोडले गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भातान आयोजित मनसे पनवेल तालुका चषक 2025 ची ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन. चला, फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती असेल बॅट्समन लगेच मैदानात पाठवा. पहा, टाइमपास करू नका. 10 वाजलेत आणि आताशी आपण पाहतो की आता दुसरा सामना चालू आहे. टोटली आजच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी 10 मॅच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. त्यानंतर सन्माननीय तेजसजी लबडे समाजसेवक खानावळे यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती या.
आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तेजेजी लबडे सामाजिक कार्यकर्ते खाणावले यांना विनंती आपण मंचावरती या। चला पंचांना विनंती असेल लगेच मॅच ऑन करायची आहे। स्मिथ 11 भातनपाडा संघ आपलं क्षेत्र रक्षण आपण लगेचच सजवावं, कारण आपल्याकडे आजच्या रात्रीमध्ये कालावधी कमी आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय प्रत्येक सत्र आणि प्रत्येक मॅच वेळ अभावी संपली गेली पाहिजे, पूर्ण झाली गेली पाहिजे आणि त्यामुळे विनंती असेल की आपण लगेचच स्मिथ 11 भातनपाडा टीम फिल्डिंग सेटल डाऊन करा आणि सुरुवात केली जाईल आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज नक्कीच ऐकणार आहोत। अर्थातच नंदनपाडा गावचे आमचे एक छोटे समालोचक आहेत, अर्थातच हर्ष यांचा आवाज आपण नक्कीच ऐकू। तत्पूर्वी आपण सन्मान सोहळ्याकडे शुभम म्हात्रे यांच्याकडे जाऊया। व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर राजेंद्रजी पाटील साहेब कुडाव्याचे आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया। गुडविल एंटरप्राइजेस पनवेल ऑफिस सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेब कुडावे यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करतो। सन्माननीय नंदिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजयजी काटावले साहेब यांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो। विनंती आहे साहेब आपण यावा मंचावरती आणि संजयजी काठावले साहेबांकडून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ग्राउंड बनवण्यासाठी 2 टँकरची व्यवस्था केली गेली आहे। अगदी मदत त्यांची या स्पर्धेसाठी लाभली, त्यांचे देखील आभार या स्पर्धेच्या वतीने आपण व्यक्त करूया। नंदिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय संजयजी काठावले साहेब यांचा सन्मान आपण ऑन स्क्रीन मंचावरती मात्र होताना पाहतोय। त्यानंतर श्री दत्त भाताण टीमचे कर्णधार निलेशजी भोईर यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत। त्यांनी देखील स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे। निलेशजी भोईर यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करूया। आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला मॅच कंटिन्यू करा। सन्माननीय विक्रमजी गायकर नितलस यांचा देखील सन्मान या मंचावरती होईल। विक्रम गायकर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या। तमाम मान्यवरों का क्रिकेट रसियों का करता हूँ स्वागत। मैं हर्ष कदम करता हूँ आपका स्वागत। पर चौथे मैदान के ऊपर दूसरे सत्र में आपको नजर आएंगे ओपनिंग की जोड़ी मैदान के ऊपर अभिषेक यादव और अजिंक्य यादव मैदान के ऊपर। लॉन्ग ऑफ पर गेंद ट्रैवल होती हुई आपको नजर आएगी। बिल्कुल 1 रन मिलता हुआ इधर से खाता खुलता हुआ टीम नंदनपाड़ा का। गेंदबाजी मार्ग के ऊपर आपको विजय मुकादम गेंदबाजी मार्ग के ऊपर आपको दिखाए जाएंगे। खाता खुलता हुआ इधर टीम नंदनपाड़ा का बिल्कुल 1 रन के साथ। 2 मिनिटं हर्ष तुम्हाला मी थांबवतो। व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान देणं देखील तितकंच महत्त्वाचं। सन्माननीय परेश सर पटेल केव्हा फ्लेवर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय परेश सर पटेल यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। बरेचसे पाहुणे मंडळी या स्पर्धेसाठी दाखल झालेत। या स्पर्धेवरती असलेलं प्रेम सगळ्या मान्यवरांचं आपण पाहिलंय। सगळ्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने मात्र केला जातोय। आपण पाहतोय की परेशभाई पटेल परेश सर पटेल यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल। केव्हा फ्लेवर कंपनीचे मॅनेजर अगदी चांगल्या पोस्ट वरती आहेत। त्यानंतर या ठिकाणी आम्ही पाहतोय आमचे महागुरु आणि खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांना गुरु मानतो
अगदी आम्ही त्यांच्याकडे पाहून समालोचन शिकलोय. त्यांचे महागुरु संतोष चौधरी सरांचा देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. संतोष चौधरी सर आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने मात्र केला जाईल. अगदी माणस 30-35 वर्षापूर्वीपासून समालोचन करणारे आमचे महागुरु संतोष चौधरी सर यांचा सन्मान आपण मंचावरती करतो. एक लेजंड कॉमेंटेटर आहेत. अगदी बराचसा अनुभव या क्षेत्रातील त्यांना आहे. चांगले निवेदक देखील आहेत. त्यानंतर 40+ एक फिरकी गोलंदाज अगदी लेजंड गोलंदाज बबलू सर परदेशी यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती करूया. आज बरेचसे पाहुणे मंडळी या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेत. सगळ्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने मात्र केला जातो. त्यानंतर पॅन्थर ग्रुप दयानंद सरवदे यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या वतीने आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. पॅन्थर ग्रुप दयानंद सरवदे आपण या. पनवेल तालुका अध्यक्ष पॅन्थर ग्रुपचे दयानंद सरवदे साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. त्यानंतर राजू नाईक यांना आपण पाहतोय. सिरियर कलाकार आहेत ते. राजू नाईक यांचा देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. सन्माननीय राजेशदादा करिवले नंदनपाडा यांचा देखील सन्मान. मोपाडा ओके ओके. राजेशदादा करिवले यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करूया. अगदी लेजंड खेळाडू आहेत 40+. आणि शिवाजीनगरचे जावई देखील आहेत. राजेशदादा खरिवले यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. आणि त्यानंतर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विशालजी निंबाळकर यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करतोय. यावा आपण. सन्माननीय विशाल निंबाळकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यानंतर सन्माननीय प्रकाशजी ठोकळ यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जावई आहेत ते भातान गावचे जावई प्रकाशजी ठोकळ यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करतोय. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत चांबार्लीचे विद्यमान सदस्य मोहनजी मुंडे साहेबांचा देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. यावा आपण व्यासपीठावरती. अगदी बरेचसे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी आमच्या सोबतच जोडले गेलेत. आणि सन्मानी आपण पाहतो की विशालजी निंबाळकर साहेब या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचा सन्मान आपण केला. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल आपण पाहतोय की 6 बॉलचे बॉक्स पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा देखील सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत चांबार्लीचे विद्यमान सदस्य स्वप्नीलजी जांभळे साहेब यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. मोहनजी मुंडे यांचा सन्मान होतो. त्यानंतर स्वप्नीलजी जांभळे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेच्या वतीने आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहतोय सन्माननीय अतिथी स्वप्नीलजी जांभळे साहेब या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 6 बॉलचे बॉक्स या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले. त्यामुळे त्यांचा देखील सन्मान आपण या ऑनस्क्रीन मंचावरती या ठिकाणी करतोय. त्यानंतर सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत चांबार्लीचे विद्यमान सदस्य मिलिंदजी मुंडे साहेब यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मिलिंदजी मुंडे साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या.
सन्माननीय अतिथी मिलिंदजी मुंडे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। ग्रुप ग्रामपंचायत चांभारलीचे विद्यमान सदस्य मिलिंदजी मुंडे साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। त्यानंतर विनंती आहे संस्कृती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर साहिल भोईर आणि परेशभाई भोईर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। चला मॅच ऑन करा, कंटिन्यू करा हर्ष कदम। थँक्यू सर। दोन मिनिटं थोडं थांबवतो, एक सन्मान राहिला। सन्माननीय अतिथी विक्रमजी गायकर यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करूया। सन्माननीय अतिथी विक्रमजी गायकर साहेबांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या, या स्पर्धेच्या वतीने आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल। एक पारितोषिक दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं। आमचे तोंडली गावचे सन्माननीय स्वप्नील चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय। विक्की आमरे 3 बॉलमध्ये 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। आणि थोड्याच वेळात आपल्याला रॉयल एंट्री देखील पाहायला मिळणार आहे। अगदी क्रांतीवीर हॉटेलचे मालक आणि त्यानंतर जयमल्लार हॉटेलचे मालक यांची रॉयल एंट्री थोड्याच वेळात देखील या स्पर्धेसाठी होणार आहे। परंतु मोठा धक्का यावेळेस लागला गेला। विक्की आमरे ज्यांच्या खांद्यावरती मात्र संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी होती। अगदी गोल्डन टक विदाउट ओपनिंग अकाउंट त्यांना मात्र या ठिकाणी पवेलियनचा रस्ता दाखवला गेलाय। मोठा मासा जाळ्यात अडकलाय आणि स्मिथ 11 भातानपाडा त्यांची पकड आता या मॅच मध्ये मजबूत होताना पाहायला मिळेल। परंतु पुढील आवाज आमचे हर्ष कदम यांचा ऐकूया। थँक्यू मानस सर। विकी आमरे जो कैप्टन थे नंदनपाड़ा टीम के, वो अब पवेलियन के रास्ते में आपको जाते हुए दिखेंगे। पर न्यू बैट्समैन मैदान के ऊपर आपको कुणाल खोपकर दिखेंगे मैदान के ऊपर। अभी तक 3 झटके लगे हैं टीम नंदनपाड़ा के। 14 गेंदे 25 रन की जरूरत मैदान के ऊपर। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच डीजल। स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळणार आहे ते क्रांतीवीर गाबा आणि त्यानंतर जय मल्हार हॉटेलचे ओनर प्रोप्रायटर या ठिकाणी सन्माननीय अतिथी येणार आहेत। त्यांची रॉयल एंट्री आपण अगदी गाड्यांच्या ताफ्यामध्ये या ठिकाणी पाहतोय। मनसे तालुका चषक 2025 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांची रॉयल एंट्री फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली आहे। त्याच्या नावाची चर्चा झाली। 5656 इनोवा गाडी त्याला बोलते आणि या ठिकाणी मात्र आपल्याला रॉयल एंट्री होताना नक्कीच पाहायला मिळतीये। वाडा ग्रुप बोर्ले यांची रॉयल एंट्री, दमदार एंट्री।
अगदी आपण पाहतोय फोर व्हीलर मैदानाच्या चौफेर बाजूने येताना पाहायला मिळत आहेत बऱ्याचशा व्हेकल्स आणि त्याच्याच बरोबरीने बरीचशी मान्यवर मंडळी ज्यांचं आगमन मनसे पनवेल तालुका चषक 2025 मध्ये होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। वाडा ग्रुप बोरले स्वागत स्वागत हार्दिक स्वागत। रॉयल एंट्री पाहुण्यांचं आगमन मात्र या ठिकाणी आपल्याला मंचाच्या दिशेने होताना पाहायला मिळेल। धावा झाल्यात 28 पाहिजे 10 झालेले आहेत 10 धावा झाल्यात विजयासाठी 28 धावांची गरज आहे इकडे लक्ष द्यायचंय परंतु अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रॉयल एंट्री दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं आगमन नक्कीच होत आहे। आमच्या जगदीश मुकादम दादाच्या या नावात दम हाय रे। आगमन होत आणि त्याच्याच बरोबरीने जय मल्हार हॉटेलचे मालक रॉयल एंट्री त्यांची होतीये दमदार उद्योजक म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि त्यांचं आगमन मनसे पनवेल तालुका चषक 2025 मध्ये होताना पाहायला मिळत आहे। क्रांतीवीर डाबा जय मल्हार हॉटेलचे आमचे सगळे पाहुणे सगळे मालक त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जाईल। वेलकम वेलकम वेलकम। फिर एक बार चलते मैदान के ऊपर आपको नजर आएंगे कुणाल खूब करना है बल्लेबाज। इस बार स्विच हिट करने का प्रयास पर कहते हैं ना विदाउट कनेक्शन बट नो रिएक्शन। इधर अंपायर का निर्णय आता हुआ कि वो एक गेंद वाइड है एक वाइड के साथ इधर स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको नजर आएंगे। 14 गेंदे 27 रनों की जरूरत। इस बार स्विच हिट पर गेंद है हवा में मिस फील्डिंग गेंद को इधर भेजा आउट ऑफ द पार्क मिलेंगे आधा डजन रन। ठॉप डीजे पाहायला मोदी आहे स्वर्गीय नामदेव महाडिक स्मृती नंदन पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्मिथ लवन बातान पाडा। सुरुवातीला आपण गोलंदाजांचा दबदबा पाहिला धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 17 धावा यावेळेस स्कोर बोर्ड वरती येतील। यावाचा बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर वेगाने चेंडूची पिचिंग पाहायला मिळतीये। पंच दोन हात आमच्या दिशेने समांतर करतील आणि आम्हाला कळवतील की हा चेंडू मात्र स्वर आहे आणि अवंतरच्या माध्यमातून मात्र आता धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल आणि 18 धावा यावेळेस स्कोर बोर्ड वरती मात्र आता जोडल्या जातील। पाठलाग करायचा 38 धावांचा धावफलकावरती आता 18 धावा जमवल्या गेल्यात। अजूनही 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र विजयासाठी नक्कीच पाहायला मिळेल। रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील मात्र अवांतर बॉल फेकला गेलाय। खराब गोलंदाजी केली जाते। ऍज अन बॉलर तुमची लाईन आणि लेंथ किती चांगली आहे हे फार महत्त्वाचं असतं परंतु यावेळेस वारंवार वाईट चेंडू फेकले गेलेत आणि दडपणाखाली मात्र गोलंदाजी केली जाते की काय असा प्रश्नचिन्ह गुरुदास यांच्या गोलंदाजी मार्क वरती आहे। दीपक यांच्या गोलंदाजी मार्क वरती माफ करा बॅकवर्डला गेलेत कट केलाय दोन खेळाडूंच्या मध्ये दरार चेंडू झालाय फरार। बघता बघता बॉल जाईल सीमा पार चौकार छान। षटक क्रमांक 2 चा खेळ
मैदानाच्या आतमध्ये संपलाय, धावा झाल्यात 23 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. परंतु एक कॉल देऊया. नितीन 11 शिवाजीनगर टीमचे कॅप्टन या मॅच नंतर लगेचच आपली मॅच आहे, त्यामुळे टॉस करण्यासाठी आपण यावं. आणि ती मॅच 3 ओव्हरची असेल. पुढील मॅच जी असेल जी आपण विनर खेळवणार आहोत आणि त्यामुळे ती 3 ओव्हरची मॅच असेल. नितीन 11 शिवाजीनगर टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेचच दाखल व्हावं. 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 15 धावांची गरज. मान्यवरांचं आगमन, अगदी मान्यवरांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतीये. क्रांतीवीर ढाबा, जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. वाडा ग्रुप बोरले, बरेचसे पाहुणे व्यासपीठावरती आपण पाहतोय. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, व्यावसायिक क्षेत्रातील सगळी दिग्गज मंडळी ज्यांची हजेरी मात्र मनसे पनवेल तालुका चषकासाठी आज व्यासपीठावरती होतीये, त्या सगळ्या मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्द सुमनांनी करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चांगली मॅच होईल यात मात्र कोणती शंका नाहीये. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वापरले जातील. तुषार मुकादम ज्यांचा वापर केला जातोय. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. यावरचा बॉल बॅकवर्डला गेल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या वरच्या बाजूला बॉल कनेक्ट होतोय. घरंगत राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका होऊ शकतो. यावेळेस काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये? ओव्हर थ्रो झालाय. खराब गोलंदाजी केली गेलेली होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमालीचा थ्रो केला होता परंतु कलेक्शन खराब पाहायला मिळालं आणि त्यामुळे आपण पाहतोय जिथे 2-2 धावा होत्या तिथे 3 धावा यावेळेस धावून पूर्ण केल्या जात आहेत. खराब कामगिरी केली जातीये. एका धावेचं महत्व क्रिकेटच्या खेळामध्ये फार मोजलं जातं आणि एका धावेसाठी मात्र आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. येणारे 11 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र आता 12 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री चेक करायची अंपायर. ओके, तिसरे पंच, थर्ड अंपायर विनंती असेल की आपण यावं. बाउंड्री चेक या ठिकाणी केली जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या क्लिअरिटी आणि क्वालिटी मध्ये आपण या ठिकाणी बाउंड्री आहे की नाही चेक करू आणि तुमच्यापर्यंत योग्य निर्णय अगदी काही क्षणांमध्ये पोहोचवला जाईल. फेअर आहे त्यामुळे 3च धावा या बॉल वरती काउंट केल्या जातील आणि या संघाचं धावफलक मात्र आता पोहोचलं गेलंय 26 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस लॉफ्ट केलाय. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केलाय. नो मॅन स्टँड मध्ये बॉल टप्पा पडलाय. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. लेझी क्रिकेट, व्हेरी लेझी क्रिकेट. खराब एफर्ट या ठिकाणी आपल्याला खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. स्मिथ 11 भातानपाडा संघ विजयाचं स्वप्न तुम्ही पाहिलंय. ते स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न अगदी चिकाटीचे करावे लागतील. परंतु लेझी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. 2-2 धावा या ठिकाणी घेतल्या नक्कीच गेल्या. 28 धावा मात्र स्कोर कार्ड वरती येतील आणि आता समीकरणाचा विचार केला 10 चेंडू 10 ची गरज. लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू येत आहेत. सिंगल धाव, एकेरी धाव मात्र या ठिकाणी नक्कीच एकवटली जाईल. एकेरी दुहेरी धावा तुम्हाला तुमच्या संघाला विजयाच्या समीप नेतील. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. चला, नितीन 11 शिवाजीनगर टीम शेवटचा कॉल. कॅप्टन लगेच उपस्थित राहिला पाहिजे विनंती असेल. 9 चेंडू आणि 9 धावा. आकुट टप्प्याचा बॉल फुल केलाय. बॉल हुक केलाय. गेंद हवे त्या चेंडू खेळाडू येत आहेत. वा, काय कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. जयेश भोईर वेल जज अँड वेल टेकन. फलंदाज बाद आहे आशीर्वाद राजसाहेबांचा. उजवा हात आहे राजू दादाचा. आहे अभिमान महाराष्ट्राचा.
थैंक यू डीजे ऑपरेटर। फिर एक बार चौथे मैदान के ऊपर राज खोपकर नए बल्लेबाज। 9 गेंदे 10 रनों की जरूरत, 8 गेंदे 10 रनों की जरूरत, पर इधर हुई मिस फील्डिंग। 1 रन भाग्य के साथ मिला है इधर बल्लेबाज को। 1 रन के साथ स्कोरबोर्ड के ऊपर नजर रखे तो 30 रन हो चुके हैं। 7 गेंदे 8 रन। इस मैच में एक रन महत्वपूर्ण है। बिल्कुल कुणाल खोपकर आए थे, पहली गेंद पर उन्होंने लगाया था 6, दूसरी गेंद पे उन्होंने लगाया था चौका, उसके बाद 2 रन, उसके बाद फिर एक बार 1 रन आई थी, पर अभी 7 गेंदे 8 रनों की जरूरत। इस बार गेंद छोड़ी हुई विकेट कीपर के दस्तों में। पिछली जो मैच हुई थी उधर भी 6 गेंदे 8 रन चाहिए थे, ये भी मैच 6 गेंदे 8 रन चाहिए। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। कैप्टन स्पीड अप करिए। छह गेंदे 8 रन डिफेंड करने के लिए आ रहे हैं चौथे गेंदबाजी मार्ग के ऊपर जयेश भोईर स्ट्राइक पर होंगे। राज खोपकर नक्कीच हर्ष थोडंसं थांबवतो या ठिकाणी आपण पाहुण्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी नक्कीच करणार आहोत। वाडा ग्रुप बोरले ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। बरीचशी मान्यवर मंडळी आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान मात्र या ठिकाणी आता नक्कीच केला जाईल। अर्थातच आपण पाहतोय जय मल्ला हॉटेलचे मालक सन्माननीय जगदीश शेठ मुकादम साहेब, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल। साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार मात्र या ठिकाणी नक्कीच करायचा आहे। जगदीश शेठ मुकादम साहेब जय मल्हार हॉटेलचे मालक, एक आघाडीचे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। एक दमदार व्यक्तिमत्व आहे, बरीचशी चांगली कामं त्यांच्या माध्यमातून केली जातात। प्रत्येकाला मदतीची साथ आणि मदतीचा हात ज्यांच्या माध्यमातून नेहमी दिला जातो ते जय मल्हार हॉटेलचे मालक, एक आघाडीचे उद्योजक सन्माननीय जगदीश शेठ मुकादम, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच करतोय। ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात, यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात आणि ते यशस्वी उद्योजक सन्माननीय जगदीश शेठ मुकादम साहेब, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती आपण नक्कीच होताना पाहतोय। पुढील सन्मान आपण आता नक्कीच घेणार आहोत। क्रांतिवीर ढाबा हॉटेलचे मालक सन्माननीय रविकांत शेठ मुकादम साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। मी प्रेक्षकांना थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय की समालोचन पोहोचवू शकत नाही होत, परंतु पाहुणे आपण बरेचसे आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त असेल। या ठिकाणी आपण पाहतोय क्रांतिवीर ढाबा हॉटेलचे मालक सन्माननीय रविकांत शेठ मुकादम साहेब, त्यांचा देखील सन्मान केला जाईल। अगदी गोल्डन मॅन म्हणून रविकांत शेठ मुकादम साहेबांची असलेली ओळख, एक आघाडीचे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, एक स्टार बिझनेसमॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रविकांत शेठ मुकादम साहेब, क्रांतिवीर ढाब्याचे मालक। अतिशय चांगल्या ढाब्याची चव आहे त्यांची। जेव्हा तुम्ही त्यांच्या ढाब्यामध्ये जाल, कोणतंही व्यंजन तुम्ही मागवाल, अतिशय चांगलं चविष्ट व्यंजन त्यांच्या हॉटेलमध्ये आपण नेहमी पाहत असतो। ते रविकांत शेठ मुकादम साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय। पुढील सन्मान केला जाईल अर्थातच साईदीप हॉटेलचे मालक सन्माननीय विशाल शेठ मुकादम साहेब यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। मी विशाल शेठ मुकादम साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स यावं। सन्मानाचा स्वीकार मात्र आपण करायचा आहे। आज जय मल्हार हॉटेलचे मालक जगदीश शेठ मुकादम, क्रांतिवीर ढाब्याचे मालक रविकांत शेठ मुकादम आणि साईदीप हॉटेलचे मालक सन्माननीय विशाल शेठ मुकादम, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत। मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे, परंतु पाहुण्यांचं स्वागत व्यासपीठावरती केलं जाते। अगदी मायेची उपदार शाल, प्रेम प्रतीक, पुष्पगुच्छ, स्पर्धेची आठवण, मनसे चषक, पनवेल तालुका, सन्मान चिन्ह आणि साईदीप हॉटेलचे मालक विशाल शेठ मुकादम साहेब यांचं स्वागत। आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आभार असतील। थँक्यू सो मच। कॉम्बॉक्स मध्ये जाऊया। हर्ष, क्या ये मैच है? 5 गेंदे 5 डॉट गेंदे डाली है इधर जयेश भोईर, क्या कमबैक करते हुए 6 गेंदे 8 रन चाहिए। पिछले मैच में भी
6 गेंदे 8 रन चाहिए थे, इधर भी चाहिए थे, पर इधर क्या कमबैक हुआ। 10 गेंदे 10 रन चाहिए थे, पर उधर 1 गेंदे 8 रन। जयेश भोईर क्या गेंदबाजी, तालियां बजने चाहिए इस गेंदबाज के लिए। टर्निंग मैच कंपल्सरी चेसिंग। इस बार मेडल और आ चुके हैं इस टूर्नामेंट की, उन्होंने डाली, उसका नाम है जयेश भोईर। 6 गेंदे 8 रन उसने डिफेंड किए। तालियां बजना चाहिए इस गेंदबाज के लिए। चला शिवाजीनगर नितीन 11 शिवाजीनगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत। स्मिथ 11 भातानपाडा कॅप्टन पाठवा टॉस करण्यासाठी। चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये हर्ष आपण पाहिली आणि हर्ष यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया। फार चांगलं समालोचन हर्ष यांनी देखील